उद्या 19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती शांततेत आणि अनुशासन पाळून साजरी करावी असे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक संकेत दिघे यांनी नागरिकांना केले आहे। जयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन सतर्क असून कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत। अलीकडच्या काळात जयंती निमित्त डीजे लावून मोठ्या आवाजात कार्यक्रम साजरे करण्याची पद्धत वाढली आहे। डीजेच्या तालावरून अनेकदा किरकोळ वाद होऊन ते भांडणात रूपांतरित झाल्याच्या घटना देखील घडल्यात। त्यामुळे नागरिकांनी ध्वनी प्रदूषणाचे नियम पाळून संयम बाळगावा असंही दिघे यांनी स्पष्ट केले। छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जाती धर्मातील मावळ्यांना सोबत घेऊन स्वराज्याची स्थापना केली। त्यांच्या एकोप्याच्या आणि बंधुभावाच्या विचारातून प्रेरणा घेत सर्वांनी शांततेत सलोख्याने आणि सामाजिक ऐक्य जपत जयंती साजरी करावी असे आवाहनही त्यांनी केलं आहे। तर उद्याला छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे, काय आव्हान असेल आणि काय शुभेच्छा असतील हदगाव तालुक्यातील जनतेसाठी? महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती संपूर्ण महाराष्ट्रभर साजरी होत असते। छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास पाहिला तर त्यांनी 18 पगड जाती एकत्र करून स्वराज्य उभं केलं आणि त्यांचाच एक आदर्श म्हणून आज आपण त्यांच्या विचारांची वारसा पुढे चालावा यासाठी आपण शिवजयंती साजरी करत असतो। सर्वप्रथम या शिवजयंती निमित्ताने माझ्या सर्व हदगावकरवासियांना सर्व जनतेला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा। तसेच ही जयंती आपण छत्रपती शिवाजी महाराजांनी जे आदर्श शिस्त घालून दिली त्या शिस्तीप्रमाणेच काढावी, ही डीजे मुक्त असावी असं आव्हान आम्ही सर्वांना केलेलं आहे आणि सर्वांनी त्याचं पालनही करीत असल्याबाबत सांगितलेलं आहे। तसंच जयंती मिरवणुकीसोबतच आपण रक्तदान शिबिरासारखे काही सामाजिक उपक्रम घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा असाच एक चांगल्या उपक्रमाच्या माध्यमातून पुढे चालू ठेवावा। तसेच ह्या जयंती मिरवणुकीदरम्यान कार्यक्रमादरम्यान कुणी जर काही समाज विघातक किंवा दोन समाजात तेढ निर्माण होईल असं जर कोणी कृत्य करत असेल तर त्याच्यावर योग्य ती कडक कायदेशीर कारवाई पोलीस आमच्याकडून करण्यात येईल। त्यामुळं सर्वांनी अतिशय शांततेत एकोप्याने ही जयंती साजरी करावी अशी हदगाव पोलीस स्टेशन तसेच नांदेड जिल्हा पोलीस याच्या वतीने मी विनंती करतो।